नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मोत्यांची चैत्रांगण रांगोळी कशी बनवायची याचे व्हिडिओ मी सध्या तयार करत आहे. त्यातले 5 व्हिडिओ मी तयार केलेले आहे. हा 6वा माझा व्हिडिओ आहे. यामध्ये मी मोत्यांचं शंख, चक्र आणि गदा कसं बनवायचं आहे ते शिकवणार आहे. त्यासाठी मी इथे 5 नंबरचे पांढरे आणि लाल मोती घेतलेले आहेत. हा 7 नंबरचा तंगूस इथे आहे. सुई लागणारे आपल्याला आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता हा आपण मोत्यांचा शंख कसा बनवायचा ते पहिल्यांदा बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तंगूसमध्ये मी हे 4 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. इथे मी जी गाठ मारलेली आहे त्याच्या शेजारचा मोती आहे. त्याच्यातून उजवीकडून डावीकडे म्हणजे विरुद्ध दिशेने मी ही सुई अशी काढून घेतलेली आहे. आणि हा असा 4 मोत्यांचा हा मी चौफुला तयार करून घेतलेला आहे. आता ह्या मोत्यामध्ये उजव्या साईडने आपला तंगूस आहे. तर इथे आपण पहिल्यांदा 2 लाल मोती घेणार आहोत. 1 आणि 2 लाल मोती घेतले. आता हा लाल मोती साईडला सोडून द्यायचा आहे आणि हा जो आहे दुसरा लाल मोती त्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. तर हे असं खाली टोक आलेलं आहे लाल मोत्यांचं. आता हा जो पांढरा मोती आहे याच्यातून आपण वरच्या दिशेने सुई काढून घेणार आहोत आणि इथे आता आपण 23 पांढरे मोती ओवून घेणार आहोत. ते 1 2 17 18 19 20 21 22 आणि 23 असे मी हे 23 पांढरे मोती मी ओवून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23 मी हे 23 मोती तंगूसमध्ये आता ओवून घेतलेले आहेत. आता ह्या मोत्यातून म्हणजे ह्या मोत्यात वरच्या दिशेने आपला हा तंगूस आहे. हा मधला मोती आपण सोडून दिला आणि त्याच्या शेजारचा हा जो उभा मोती आहे असा त्याच्यात वरून खालच्या दिशेने मी अशी सुई काढून घेतली. इथे असा हा गोल तयार झालेला आहे या 23 मोत्यांचा. आता इथे परत 14 मोती मी ओवून घेणार आहे. 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13 आणि 14. हे मी 14 आता मोती परत तंगूसमध्ये ओवून घेतलेले आहेत. हे 14 मोती आहेत. आता ही जी मधली लाईन आहे त्यातून आपण 8 मोती सोडणार आहोत. खालून मोजून घ्यायचे 8 मोती. 1 2 3 4 5 6 7 8. तर हे 8 मोती झालेले आहेत. तर ह्या 8 मोत्यांमधून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घेणार आहोत. सगळ्या मोत्यातून 8च्या 8 मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून का बाहेर यायचे. आणि आता या सगळ्या मोत्यातून तंगूस आपण इथपर्यंत, इथे सुई ह्या मोत्यातून वरती सुई काढायची, पण सगळ्या मोत्यातून ओवून घ्यायची अशी. म्हणजे हे मी 14 मोती घेतले होते ना, तर 14तल्या 12 मोत्यांमधून मी ही सुई काढून घेते. हे 2 मोती इथे उरवते. असा आकार आपला तयार झालेला आहे. आता हे जे 2 मोती सोडलेले आहेत ना, या 2 मोत्यांमधून पण सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. त्याचप्रमाणे आता ही जी लाईन आहे पहिली आपण ओवलेली, त्यातले 1 2 3 या 3 मोत्यांमधून पण सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. 2 आणि 3. आता इथे 7 मोती पांढरे घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7 मोती घ्यायचे. आता इथे उजव्या साईडला, इथे ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे उजव्या साईडला. तर आता इकडे ह्या मोत्यांमध्ये यायचं आहे. तर हे जे 2 मोती आहेत 1 आणि 2, तर ह्या 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे, त्याचप्रमाणे हे पुढचे हे जे 3 मोती आहेत, म्हणजे असे हे 5, यामधल्या 5 मोत्यांमधून मी अशी ही सुई काढून घेणार आहे. असा हा गोल तयार झालेला आहे वरती. आता 1 2 3 4 5 या 5 मोत्यांमधून सुई अशी ओवून घ्यायची. 1 2 3 4 आणि 5. 5 मोत्यांमधून सुई ओवून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यात आता 5 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. 5 पांढरे मोती घेतले. आता डावीकडे आपला तंगूस आहे, तर 1 2 3 हे 3 मोती घ्यायचे आणि ह्या 3 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. असे 1 2 3 मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतलेली आहे. त्यामुळे ह्याच्यावरती आता हा एक
परत 1 2 3 4 5 6 7 8 मोत्यांचा गोल तयार झाला। आता ह्या 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई वर काढून घ्यायची। 1 2 3 आणि ह्या 4 मोत्यांमधून डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतलेली आहे। आता इथे आपण 4 पांढरे मोती घ्यायचे। 1 2 3 आणि 4 पांढरे मोती घेतले। आणि आता हा जो मधला मोती आहे म्हणजे हा इकडे उजवीकडे तंगूस आहे तो मोती आणि त्याच्या शेजारचा डावीकडचा मोती असे या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत, डावीकडून उजवीकडे। आता इथे 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाले। परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेणार आहे आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। आता इथे मी एक लाल मोती घेणार आहे आणि हा जो मोती आहे म्हणजे या मोत्यात इकडे डावीकडे तंगूस आहे ते डावीकडचा हा मोती आहे, त्याच्यातून असाच उजवीकडे डावीकडे मी सुई काढून घेते। असं हे वरती लाल एक टोक तयार झालेला आहे। आणि आता इथे आपला हा शंख तयार झालेला आहे। अतिशय सुंदर असा नाजूकसा शंख दिसत आहे। आता मी मोत्यांचं चक्र कसं बनवायचं ते सांगणार आहे। चक्र म्हणजे हे मी सुदर्शन चक्र म्हणते, तर ते कसं बनवायचं ते मी आता सांगते। त्यासाठी सुईमध्ये पहिल्यांदा आपण हे 16 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 हे मी मोती ओवून घेतलेले आहेत। 8 4 3 12 आणि 4 4 16 मोती मी ओवून घेतलेले आहेत। आता ही जी आपली गाठ आहे तंगूसची त्याच्या शेजारचा मोती आहे, त्याच्यातून विरुद्ध दिशेने अशी मी ही सुई काढून घेतली आणि हा गोल तयार करून घेतला 16 मोत्यांचा। तुम्हाला जर मोठं बनवायचं असेल चक्र तर तुम्ही इथे मोती वाढवू शकता, पण ते समप्रमाणात वाढवायचे। म्हणजे मी आता 16 घेतले तर तुम्ही 18 20 असं करू शकता। पुढच्या एका मोत्यातून मी सुई काढून घेतली। हा असा आपला 16 मोत्यांचा गोल तयार झाला। आता इथे आपण लाल मोती घ्यायचे 3 1 2 आणि 3 लाल मोती घेतले। आणि आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी। पुढच्या एका मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून म्हणजे 1 2 3 तिसऱ्या मोत्यात मी आता उजवीकडून डावीकडे सुई आणलेली आहे। इथे परत आपण 3 लाल मोती घ्यायचे 1 2 आणि 3 लाल मोती घेतले। परत उजवीकडे आपला इथे उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडे तंगूस आहे तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई काढून घ्यायची।
परत हा एक मोती आणि हा त्याच्या पुढचा मोती, अशा ह्या 2 मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची। इथे परत 3 लाल मोती घ्यायचेत। 1 2 आणि 3 लाल मोती घेतले। परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे म्हणजे विरुद्ध दिशेने त्याच मोत्यातून मी सुई काढून घेतली आणि पुढच्या 1 आणि 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। इथे परत 3 लाल मोती घ्यायचे। याप्रमाणे इथपर्यंत आपण विणून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे आपलं चक्र, सुदर्शन चक्र मोत्यांचं तयार झालेलं आहे। आता आपण मोत्यांची गदा कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी पहिल्यांदा आपण हे 3 पांढरे, 1 2 3 पांढरे आणि 1 लाल मोती घेणार आहोत। असे 4 मोती घेतले। आता ही जी गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली आणि हा असा आपला चौफुला तयार झालेला आहे। तर आता या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आपण अशी सुई घ्यायची ओवून आणि हा जो लाल मोती आहे या लाल मोत्यामध्ये आपण सुई आणणार आहोत। इथे आता आपण 3 लाल मोती घ्यायचे। 1 2 आणि 3 लाल मोती घेतले। आता इथे हे 3 लाल मोती घेतले। डावीकडे तंगूस आहे आपला, तर ह्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। या लाल मोत्यातून वरच्या दिशेने परत ह्या लाल मधल्या मोत्यात डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली। इथे आता 3 पांढरे मोती घ्यायचे। 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले। उजवीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची। असं डिझाइन तयार होतं। या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। या पांढऱ्या मधल्या मोत्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। आता इथे जे 3 मोती घेणार आहोत त्यातला एक पांढरा, एक लाल आणि एक पांढरा असे 3 मोती घ्यायचे। परत ह्या पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। ह्या मोत्यातून वरच्या दिशेने या लाल मोत्यात इथे परत 3 लाल मोती घ्यायचे। 1 2 3 लाल मोती घेतले। उजवीकडे तंगूस आहे, तर डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची। असा लाल चौफुला तयार होतो। परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची। आता इथे परत 3 पांढरे मोती घेतले। या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। हा आपला 2 लाल चौफुले झाले। असे आपण 3 लाल चौफुले तयार करायचे आहेत। सेम डिझाइन करायचं आहे। आता ह्याप्रमाणे ही मी पट्टी तयार करून घेतली। 1 2 3 लाल चौफुले झालेत आणि वरती हे 3 पांढरे आणि खाली 3 पांढरे असे मोती आलेले आहेत। आता याच्यामध्ये
17 पांढरे मोती मी ओवून घेतलेले आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 17 हे मी 17 मोती ओवून घेतलेले आहेत तंगोसमध्ये. आता इथे हा जो पांढरा मोती आहे त्याच्या उजवीकडे तंगोस आहे, तर त्याच पांढऱ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण अशी सुई काढून घेतली की इथे हा गोल तयार झालेला आहे आपला. आता 1 2 3 4 5 6 7 7 मोत्यातून आपण सुई अशी काढून घेणार आहोत. 4 5 6 आणि 7 7 मोत्यातून मी अशी सुई वरच्या दिशेने काढून घेतली. इथे आता हे 2 लाल मोती घ्यायचेत आपण. लाल, एक पांढरा आणि परत 2 लाल मोती घ्यायचे. आणि हा जो आपला मधला मोती आहे या पट्टीचा, त्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी सुई आपण काढून घ्यायची. आता परत असेच 5 मोती ओवून घ्यायचे. 2 लाल, एक पांढरा आणि 2 लाल, 1 आणि 2. आणि आता हा जो मोती आहे 1 2 आणि 3, तर ह्या तिसऱ्या मोत्यातून आपण सुई इकडे डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची आहे. म्हणजे इथून मी 1 2 3 4 5 6 7 मोती सोडून हे ओवून घेतलं. तसंच इकडनं पण 1 2 3 4 5 6 7 मोती सोडून 8व्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी सुई काढून घ्यायची. आणि आता इथे 3 लाल मोती घ्यायचे. 1 2 3 लाल मोती घेतले. आणि हा जो मोती आहे याच्यातून आता इकडे उजवीकडे तंगूस आहे, तर त्या एकाच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. अशा प्रकारे ही आपली गदा तयार झालेली आहे. सुंदर अशी ही गदा दिसते आहे. तर आज आपण शंख, चक्र आणि गदा कसं बनवायचे मोत्यांचं ते ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. अतिशय सोपं असं हे बनवायला आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि माझ्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा कसा बनवला आहे ते. धन्यवाद.